आई की संसार. संध्याकाळचे 6:30 वाजले होते. ऑफिसमध्ये अजूनही काही कर्मचारी संगणकासमोर बसून काम करत होते, पण सायली मात्र घड्याळाकडे वारंवार पाहत होती. तिचे हात कीबोर्डवर वेगाने चालले होते, पण मन मात्र ऑफिसमध्ये नव्हते. पूजा, ही फाईल मॅनेजरला दे. प्रेझेंटेशन मी केलंय. काही बदल असतील तर मला फोन कर, मी निघते. सायलीने घाईघाईत बॅग उचलली. पूजा तिच्याकडे पाहून हसली. दररोज अशी धावपळ करतेस, स्वतःसाठी थोडा वेळ ठेव ना. सायलीने हलकासा हसण्याचा प्रयत्न केला. स्वतःसाठी वेळ? तो शब्दच विसरले आहे मी. अगं, एवढी का काळजी करतेस? सायलीचा चेहरा क्षणात गंभीर झाला. विहान माझी वाट बघत असेल. उशीर झाला की काही बोलत नाही, पण त्याच्या डोळ्यातलं वाट पाहणं मला झोप लागू देत नाही. तुझ्या आईकडे असतो ना तो? नाही, पाळणाघरात. काय? तुझे आई बाबा घरी असताना? सायलीने दीर्घ श्वास घेतला. आईने सरळ सांगितलं, तुझ्या मुलाची जबाबदारी आम्ही घेणार नाही. पूजा काही क्षण शांत राहिली. आणि सासरचं? सायलीच्या चेहऱ्यावर कडवट हास्य उमटलं. सासरी मी फक्त काम करणारी व्यक्ती होते. नवरा रोहन चांगला होता, पण त्याच्यासाठी त्याचं कुटुंबच सगळं होतं. मला काय वाटतं, मला त्रास होतो हे त्याने कधी विचारलंच नाही. मग आता? मी वेगळी राहते. कोर्टात केस सुरू आहे. पुन्हा आयुष्य सुरू करण्याचा विचार केलास? सायलीने मान हलवली. एका चुकीच्या नात्याने इतकं जखमी केले की आता कोणावर विश्वास ठेवण्याची हिंमतच उरली नाही. सायलीने स्कूटर सुरू केली आणि थेट पाळणागृहात पोहोचली. दार उघडताच छोटासा विहान धावत आला. आई! त्याने घट्ट मिठी मारली. त्या एका मिठीत सायलीचा दिवसभराचा सगळा थकवा विरघळून गेला. पाळणाघराच्या संचालिका सुमनताई हसत म्हणाल्या, आज पुन्हा उशीर झाला. सॉरी ताई. काही हरकत नाही. विहान खूप समजूतदार आहे. इतर मुलं रडतात, हट्ट करतात, पण हा फक्त दाराकडे बघत बसतो. माझी आई येईल एवढंच म्हणतो. सायलीचे डोळे पाणावले. घरी जाताना सायलीने विचारलं, विहान काही खाणार? आई, मला समोसा हवा. तिने समोसा घेतला. काही वेळ शांततेत गेला. अचानक विहानने विचारलं, आई, आपण आजीकडे किती दिवस राहणार? सायलीचं हृदय दचकलं. का रे? मला आपल्या जुन्या घरी जायचंय, बाबांकडे. सायली काहीच बोलली नाही. आई, आजोबा मला आवडत नाहीत, ते नेहमी रागवतात. असं बोलायचं नसतं बाळा. पण ते खरंच ओरडतात. सायलीने विषय बदलला. घरी पोहोचल्यावर तिचा भाऊ समीर ऑफिसमधून आला नव्हता. वहिनी कांचन मुलगी ईशाचा अभ्यास घेत होती. विहानच्या हातातला समोसा पाहून ईशा म्हणाली, आत्या, मलाही हवा. सायलीने दुसरा समोसा काढून दिला. दोघं आनंदाने खाऊ लागले. थोड्या वेळाने विहान म्हणाला, ईशा, अभ्यास झाला की आपण खेळूया. इतक्यात कांचनचा कडक आवाज घुमला, ईशा, आधी अभ्यास पूर्ण कर, सतत खेळच सुचतो तुम्हाला. विहान घाबरून मागे सरकला. तो हळूच सायलीजवळ आला. आई, मामी माझ्यावर रागवली का? सायलीने त्याला जवळ घेतलं. नाही रे राजा, ती ईशाला अभ्यास करायला सांगत होती. पण विहानच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. रात्री जेवताना वातावरण पुन्हा तंग झालं. आईने टोमणा मारला, किती दिवस राहणार आहेस इथे? लोक विचारतात, मुलगी परत का आली? सायलीने शांत राहण्याचा प्रयत्न केला, पण बाबा म्हणाले, जे झालं ते विसर आणि नवऱ्याच्या घरी परत जा. सायलीचा संयम तुटला. बाबा, जिथे माझा सन्मानच नव्हता तिथे मी आणि माझा मुलगा कसे राहू? क्षणभर घरात शांतता पसरली. तेवढ्यात विहानने निरागसपणे विचारलं, आई, आपण कुठल्या घरचे आहोत? आजीचं की बाबांचं? सायलीकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. तिने फक्त मुलाला मिठीत घेतलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. सायलीच्या आयुष्यात एक अनपेक्षित व्यक्ती येणार आहे, जी तिच्या आणि विहानच्या आयुष्याला वेगळं वळण देईल. अनपेक्षित भेट. रात्री विहान झोपला होता, पण सायलीच्या डोळ्यांना झोप नव्हती. मुलाचा एकच प्रश्न तिच्या मनात सतत घुमत होता, आई,
आपण कुठल्या घरचे आहोत? खरंच तिचं घर कोणतं होतं? सासर, जिथे तिचा सन्मान नव्हता, की माहेर, जिथे तिच्या अस्तित्वाचंच ओझं वाटत होतं? ती शांतपणे गॅलरीत उभी राहिली, डोळ्यातले अश्रू पुसत आकाशाकडे पाहत होती. देवा, माझ्या मुलासाठी तरी काहीतरी चांगला मार्ग दाखव. सकाळी 6 वाजता तिची आई शैलजा नेहमीप्रमाणे मोठ्याने बोलू लागली. सायली, अजून उठली नाहीस? ऑफिसला जायचं आहे की नाही? घरातली कामंही करायची असतात. सायलीने काहीही उत्तर दिलं नाही. ती पटकन उठली, स्वतःचं आणि विहानचा डबा तयार केला, सगळ्यांसाठी चहा बनवला, घर झाडलं. पण एवढं करूनही ही पोळी जरा जाड झाली आहे, भाजीला मीठ कमी आहे, अशा तक्रारी सुरूच होत्या. सायली शांतपणे सगळं ऐकत होती. विहान तयार झाला. आई, आज तू लवकर येशील का? सायलीने त्याच्या गालावर हात ठेवला. हो बाळा, आज नक्की. तो हसला. ते हसू पाहून तिलाही थोडं बरं वाटलं. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर पूजा म्हणाली, सायली, आज तू खूपच थकलेली दिसतेस. रात्रभर झोपच आली नाही. इतक्यात मॅनेजर बाहेर आले. सायली, आज दुपारी आपल्या कंपनीत नवीन प्रोजेक्ट हेड येत आहेत. सगळ्यांनी कॉन्फरन्स रूममध्ये 12 वाजता उपस्थित राहा. सगळे तयारीला लागले. बरोबर 12 वाजता मीटिंग सुरू झाली. दार उघडलं. एक उंच, शांत आणि रुबाबदार व्यक्ती आत आली. गुड आफ्टरनून एव्हरीवन. मी अद्वैत देशमुख. आजपासून या प्रोजेक्टचा हेड म्हणून काम पाहणार आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. सायलीने फक्त एक नजर त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा खाली मान घातली. मीटिंग संपल्यावर अद्वैत प्रत्येक कर्मचाऱ्याशी बोलत होता. तो सायलीसमोर आला. तुमचं प्रेझेंटेशन मी पाहिलं. खूप छान काम आहे. थँक्यू सर. पण तुम्ही खूप तणावात दिसत आहात. सर्व ठीक आहे ना? सायली क्षणभर गोंधळली. हो, सर्व ठीक आहे. ती लगेच तिथून निघून गेली. अद्वैत तिच्याकडे काही क्षण पाहत राहिला. त्याला जाणवलं, ही स्त्री हसतीय, पण तिच्या मनात खूप मोठं दुःख दडलं आहे. सायंकाळी 6:30 झाले. सायली पुन्हा नेहमीप्रमाणे घाईघाईने निघाली. पण आज अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. स्कूटर सुरू होत नव्हती. तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. देवा, विहान माझी वाट पाहत असेल. तेवढ्यात तिच्यासमोर एक कार येऊन थांबली. काचेची खिडकी खाली झाली. आत बसलेला अद्वैत म्हणाला, सायली, खूप पाऊस आहे, मी तुम्हाला सोडतो. सायली क्षणभर थबकली. एका अनोळखी माणसाची मदत स्वीकारावी की नाही, याच विचारात ती उभी राहिली. सायली अद्वैतसोबत जाणार का? आणि त्याचवेळी रोहन अचानक तिच्या आयुष्यात पुन्हा का येणार आहे? भूतकाळाची सावली. सायली काही क्षण जागेवरच उभी राहिली. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. रस्त्यावर पाणी साचलं होतं. तिची स्कूटर कितीही प्रयत्न केला तरी सुरू होत नव्हती. अद्वैतने पुन्हा शांतपणे विचारलं, सायली, गैरसमज करून घेऊ नका. फक्त तुम्हाला आणि तुमच्या मुलाला उशीर होऊ नये म्हणून म्हणतो आहे. सायलीने घड्याळात पाहिलं. 7 वाजायला आले होते. तिच्या डोळ्यांसमोर फक्त विहानचा चेहरा होता. आई, आज लवकर येशील ना? त्याचे ते शब्द आठवताच तिने निर्णय घेतला. ठीक आहे सर, पण मला आधी पाळणाघरात जायचं आहे. नक्की. सायली कारमध्ये बसली. संपूर्ण रस्ताभर दोघांमध्ये फारसं बोलणं झालं नाही. अद्वैत गाडी सावकाश चालवत होता. त्याने एकदाही वैयक्तिक प्रश्न विचारला नाही. त्यामुळे सायलीलाही थोडं बरं वाटलं. 15 मिनिटात ते पाळणाघरात पोहोचले. विहान दारातच बसून बाहेर पाहत होता. सायली दिसताच तो धावत आला. आई, त्याने खट्ट मिठी मारली. सुमनताई हसत म्हणाल्या, आज तर हा प्रत्येक 2 मिनिटांनी विचारत होता, माझी आई आली का? सायलीने त्याच्या केसांवरून हात फिरवला. सॉरी बाळा. तेवढ्यात विहानची नजर अद्वैतकडे गेली. आई, हे कोण? सायली थोडी अडखळली. हे माझ्या ऑफिसमधले सर आहेत. अद्वैत खाली बसला. हॅलो चॅम्प, तुझं नाव काय? विहान. खूप छान नाव आहे. विहाननेही हसत हात मिळवला. सुमनताईंनी ते दृश्य पाहिलं आणि नकळत त्यांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं.
गाडीत बसल्यावर विहान शांत होता. अचानक तो म्हणाला, आई, सर चांगले आहेत. सायलीने हसत विचारलं, का बरं? कारण त्यांनी तुला पावसात एकटं सोडलं नाही. अद्वैतने पावसातून विहानकडे पाहिलं आणि हलकंसं हसला. घरी पोहोचल्यावर सायलीने अद्वैतचे आभार मानले. थँक्यू सर. काही हरकत नाही, उद्या स्कूटर गॅरेजमध्ये दाखवा. हो. ती विहानला घेऊन घरात गेली. घरात पाऊल टाकताच वातावरण वेगळंच वाटलं. हॉलमध्ये तिचे आई बाबा शांत बसले होते. भाऊ समीरही घरी आला होता आणि सोफ्यावर एक ओळखीची व्यक्ती बसली होती. सायलीचे पाय जागेवरच थबकले. रोहन, तिचा नवरा. 6 महिन्यानंतर तो पहिल्यांदाच तिच्यासमोर बसला होता. विहानने बाबांना पाहताच आनंदाने ओरडला, बाबा. तो धावत जाऊन रोहनला बिलगला. रोहननेही त्याला घट्ट मिठी मारली. त्याच्या डोळ्यातही पाणी आलं. सायली मात्र निर्विकार उभी होती. रोहन हळू आवाजात म्हणाला, सायली, मला तुझ्याशी बोलायचं आहे. कशाबद्दल? आपण पुन्हा एकत्र राहू शकतो का याबद्दल. सायलीने त्याच्याकडे सरळ पाहिलं. तुझा निर्णय बदलला की तुझ्या घरच्यांचा? रोहन काही बोलू शकला नाही. त्या शांततेनेच सगळं उत्तर दिलं. सायलीच्या ओठांवर कडवट हसू उमटलं. आजही तू स्वतःसाठी नाही, दुसऱ्यांच्या सांगण्यावर आलायस, नाही का? रोहनने मान खाली घातली. पण त्याच वेळी सायलीच्या वडिलांनी कठोर आवाजात म्हटलं, सायली, नवरा स्वतः तुला न्यायला आला आहे. आता हट्ट सोड आणि त्याच्यासोबत निघ. सायलीच्या चेहऱ्यावरचा संयम तुटू लागला. कथेचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात पाहू, सायली सर्वांसमोर तिच्या संसाराचं असं सत्य सांगणार आहे जे ऐकून तिचे आई बाबाही हादरून जातील. इथपर्यंत कथा कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.